नागपूरमध्ये काँग्रेसकडून अतुल लोंढे, सुरेश जाग्याशी, दिनेश ढोले आणि सुनीता महल्ले या 4 उमेदवारांचं नामांकन भरलं जाणार आहे। काँग्रेसचा अजून नक्की उमेदवार ठरलेला नाहीये। नागपूरमध्ये जागा भाजपला महायुतीमध्ये गेलेली आहे आणि आता काँग्रेसकडून अजून कोणताही उमेदवार ठरलेला नाहीये। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषाराचा शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा, पण काँग्रेसचा उमेदवार अजूनही ठरत नाहीये। कोणकोणत्या नावांची चर्चा आहे आणि नाव फायनल का होत नाहीये? निश्चित जर का आपण बघितलं तर मागच्या 48 तासामध्ये नागपूरमध्ये काँग्रेसच्या गुटामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यावरनं काँग्रेसकडनं कोणीही उमेदवार लढायला तयार नव्हता। कारण की ज्या प्रकारे साधारण 500 मतांचा फरक आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला माहित होतं की आपला पराभव होणार आहे। काँग्रेसकडे म्हणजे महाविकास आघाडीकडे 200 मत आहेत, त्यापैकी काही मतं फुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेकांना ती भीती होती की जर का 200 पेक्षा कमी जरी मतं पडली तर आपला पराभव नैतिकदृष्ट्या होईल। त्यामुळे आणखी आपला अपमान करून घेण्यापेक्षा उमेदवारी न घेणं मोठ्या नेत्यांनी पसंत केलं। त्यामुळे मग कोणाला उमेदवारी द्यायची यावर मग 4 नावांवर एकमत झालं की 4 नावं भरून द्यायची उमेदवारांची आणि त्यानंतर मग 3 उमेदवार आपला अर्ज मागे घेईल। त्यामध्ये अतुल लोंढे आहे जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यानंतर माजी नगरसेवक सुरेश जाग्याशी आहे, त्यांना माजी जिल्हा परिषदचे सदस्य दिनेश ढोले आणि सुनीता महल्ले या 4 उमेदवारांचा आज काँग्रेसकडे नामांकन अर्ज भरला जाणार आहे आणि अर्ज वापस घेण्याच्या वेळेस 3 उमेदवार आपला अर्ज वापस घेईल आणि 1 उमेदवार अधिकृत म्हणून या संपूर्ण निवडणुकीच्या मैदानामध्ये काँग्रेसचा उमेदवार म्हणून राहणार आहे। त्यामुळे निश्चितच काँग्रेसवर एक मोठी नामुष्की नागपूर जिल्ह्यामध्ये आलेली आहे। कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या काँग्रेससाठी नागपूर जिल्ह्यात उमेदवार न भेटणं हे एक महत्वाचा विषय आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की नितीन राऊत यांना निरीक्षक नेमल्यामुळे सुनील केदार देखील नाराज झाले। त्यामुळे सुनील केदारांनी जबाबदारीनी नितीन राऊत यांच्याकडे ढकलली तर नितीन राऊत म्हणते की सुनील केदार हे नागपूर जिल्ह्याचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी याची जबाबदारी घ्यावी। दोन्ही नेते या निवडणुकीची जबाबदारी घ्यायला तयार नाही, त्यामुळे काँग्रेसने एक प्रकारे आपली ही संपूर्ण निवडणूक बरोबर आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या जे काही नागपूरमध्ये अंतर्गत घडतंय त्याचा परिणाम आपल्याला उमेदवारीच्या घोषणेवर पाहायला मिळतोय। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।